नमस्कार प्रेक्षक हो, मी सानिका जाधव। उपजीविकेसाठी आपला व्यवसाय किंवा नोकरी प्रत्येकजण करतोच। बरेच जण सुरुवातीपासून निवृत्तीपर्यंत आपले काम किंवा व्यवसाय प्रामाणिकपणे करून सन्मानाने निवृत्त होतात। पण काही जण हे करत असतानाच आपला स्वतःचा एखादा किंवा अनेक छंद जोपासताना दिसतात। त्यामुळेच ते स्वतः तर आनंद मिळवतातच, शिवाय आपल्याबरोबर इतरांनाही आनंदित ठेवतात। मग या बाबतीत कुणी गायन वादन करतो, तर काही साहित्य निर्मिती करतात, तसेच काही अभिनय दिग्दर्शन इत्यादी अनेक क्षेत्रात रमतात। या सर्व कला छंद व्यक्तिमत्व विकसित करण्यात खूप महत्त्वाचे ठरतात। आज आपल्या भेटीलाही एक असे बहुआयामी व्यक्तिमत्व आले आहेत, ते म्हणजे साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमधील निवृत्त पर्यवेक्षक श्री मोहन बेदरकर सर। आज आपल्या मुलाखतीत तुमचं सर मनापासून स्वागत। धन्यवाद। नमस्कार सर। नमस्कार। नुकतेच पुण्यातील पक्का पाय प्रकाशन संस्थेने तुम्ही लिहिलेल्या 19 एकांकिका एकदम छापून तयार केल्यात। हो, तर खरंच हे आश्चर्यच आहे। हो, आश्चर्यच आहे। मलाही खरं हे समाधान वाटतं एक असं की आपण लिहितो कशासाठी, तर लोकांना आनंद देण्यासाठी, आणि आपण जे काही करतो आहोत त्याचं मूल्यमापन व्हावं आणि त्यातून आणखी प्रेरणा मिळून आपल्याला आणखीन काही लिहिता यावं, आपलं मूल्यमापन केल्यानंतर आपल्याला काही सुधारणा करता याव्यात, यासाठी आपण लिहित असतो। याच दृष्टिकोनातून मी लिहायला सुरुवात केली आणि आज 19 एकांकिकांचं प्रकाशन पक्का पाया प्रकाशनचे श्रीयुत बेडेकर यांच्या सहकार्याने माझं झालेलं आहे, त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे। मग या सगळ्या ज्या एकांकिका आहेत त्या तुम्ही एकदम लिहिल्या आणि त्या छापून कशा तयार झाल्या, ही सगळी प्रोसेस काय होती? हां, एकदम नाही झाल्या, कारण ही जवळजवळ 30-35 वर्षाची लेखन प्रक्रिया आहे माझी। अगदी सुरुवातीला मी शाळेतल्या मुलांसाठी काही नाटकं लिहित होतो, छोट्या छोट्या एकांकिका लिहित होतो, आणि त्याच्यातूनच हा हळूहळू प्रवास सुरू झाला। आणि आज 19 एकांकिका ज्या मध्ये मध्ये प्रकाशित काही काही झाल्या होत्या, पण सगळ्यांचा संच असा हा एकदम प्रकाशित झाला। आम्ही असं ऐकले की या एकांकिकाचे 6 संग्रह आहेत। हो, तर त्यांच्यात जे विषय तुम्ही समाविष्ट केले त्याबद्दल काही माहिती द्या। हो, तर 19 एकांकिकांचे 6 संग्रह आहेत, म्हणजे काहीमध्ये 2 एकांकिका आहेत ज्या मोठ्या आहेत आणि काहीमध्ये छोट्या आहेत त्या 3 एकांकिका आहेत। अशा वेगवेगळ्या विषयांच्या त्या मी संग्रहित केलेल्या आहेत। आता शाळेतल्या मुलांना स्पर्धांसाठी म्हणा किंवा गणेशोत्सव, स्नेहसंमेलन यासाठी ज्या काही उपयुक्त एकांकिका असतात, तर त्यांचा एक वेगळा मी संग्रह केला। नंतर विशेषतः पुरुषपात्रविरहित एकांकिकांची मागणी महिला मंडळं म्हणा किंवा मुलींच्या शाळा ज्या असतात त्या ठिकाणी खूप असते, म्हणून त्यांची मागणी किंवा त्यांची गरज डोळ्यापुढे ठेवून मी 2 स्त्रीपात्र प्रधान अशा एकांकिका लिहिल्या आणि त्याचा एक संग्रह केला। नंतर समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित अशा 6 एकांकिका लिहिल्या आणि त्याचा एक वेगळा संग्रह केला। असेच वेगळे वेगळे संग्रह मी केलेले आहेत। या नाट्यलेखनाची सुरुवात कशी झाली? नाट्यलेखनाची सुरुवात तसं म्हटलं तर मी फार पूर्वी वालचंद नगरला होतो, म्हणजे 40 वर्षापूर्वी। तिथं माझे एक मित्र होते शिरीष अवधानी म्हणून, तर ते नाटकात खूप काम करायचे आणि लिखाणही करायचे। तर त्यांचं पाहून मला प्रेरणा मिळाली की आपणही असं लिहून बघावं, आणि तिथून माझा लेखनाचा प्रवास सुरू झाला। आणि पहिली एकांकिका मी तिथे मुलींसाठी लिहिली, राजधानी एक्सप्रेस, ती त्यांनी बसवली होती आणि तिला इतका उदंड प्रतिसाद मिळाला। विनोदी एकांकिका होती आणि तिथून मग हळूहळू माझ्या लेखनाचा प्रवास सुरू झाला। आणि विशेष म्हणजे ही एकांकिका आकाशवाणीवर नभोनाट्य स्वरूपामध्ये सुद्धा सादर झाली। आम्ही असं ऐकले की राजधानी एक्सप्रेस लिहिण्यामागे सुद्धा एक प्रसंग घडला होता। हो, तर ती लिहिण्याचं कारण काय होतं? त्याचं कारण म्हणजे मी नंतर जेव्हा सातारा रोड इथे आलो, त्याला सातारा रोडला महिला मंडळ अनेक कार्यक्रम बसवायचे शारदोत्सवात वगैरे, तर त्यांना जेव्हा कळालं की अशा प्रकारची एकांकिका माझ्याकडे आहे आणि पालक सगळे माझ्यावर विश्वास ठेवणारे असल्यामुळे त्यांच्यासाठी ती एकांकिका मी तिथं सादर केली। आणि मग त्यानंतर शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये बाहेर अशी ती सादर होत राहिली। तुम्ही संस्कृत शिक्षक होता शाळेमध्ये। हो हो, तर शाळा हे माध्यम तुम्हाला या बाबतीत कसं उपयोगी ठरलं? फारच, किंबहुना सगळा प्रवास हा माझ्या शाळेच्या माध्यमातूनच झाला। संस्कृत शिकवत असल्यामुळे व्याकरणाकडे माझं खूप चांगलं लक्ष होतं आणि त्यामुळे लिखाण करत असताना
एक व्याकरण शुद्धता तर आहेच, पण माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये नाटकं मला अभ्यासायला मिळाली संस्कृतची. मृच्छकटिक असेल, शाकुंतल असेल, महान नाटकं आहेत ही. तर त्याची एक प्रेरणा माझ्या डोक्यात कायम होती की त्यामुळे मला संवाद लेखन कसं करावं, आपलं नेपथ्य कसं असतं, नंतर मागे प्रकाश योजना म्हणा किंवा पडदे टाकून वेगळी वेगळी वातावरण निर्मिती कशी केली जाते. अनेक संगीत नाटकंही मी बघितलेली होती, तर त्यातूनच मला ही प्रेरणा मिळाली आणि मग अशा पद्धतीने हा प्रवास माझा सुरू झाला. आणि याच प्रवासात तुमचे जे एकांकिका आहेत त्या पुण्यापर्यंत सुद्धा पोहोचल्या. हो. तर त्या पुण्यापर्यंत कशा काय पोहोचल्या? पुण्यापर्यंत शालेय स्पर्धा ज्या असतात, मग त्या राज्यनाट्य स्पर्धेपर्यंत आम्ही इथल्या तालुका स्पर्धा पहिल्यांदा केल्या, त्यानंतर जिल्हा पातळीवर आणि त्यानंतर राज्य पातळीवर भरतनाट्य मंदिरला त्या स्पर्धा झाल्या होत्या. तर 2-3 वेळेला आम्ही आमच्या एकांकिका मुलांच्या बसवलेल्या अशा राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सादर केल्या. स्त्री पात्र विरहित आणि पुरुष पात्र विरहित अशा तुम्ही एकांकिका लिहिल्या. हो. तर मग त्या लिहिण्यामागचा हेतू नक्की काय होता? मग अशी मी सांगितलं की बऱ्याच वेळेला स्त्री पात्र मिळवणं हे त्या संघाच्या दृष्टीने अडचणीचं ठरतं, मर्यादा असतात. मग त्यांना सोयीचं काय, तर 2, 3, 4 पुरुष एकत्र लवकर जमू शकतात. तालमी करताना सुद्धा त्यांना कितीही वेळ तालीम केली तरी त्यांना काही फारसा अडचणीचा भाग नसतो. स्त्रियांना मात्र मर्यादा पडतात. म्हणून अशा प्रकारच्या एकांकिकांची खूप गरज आहे. म्हणून मग तसा विचार करून मी काही स्त्रीपात्र विरहित अशा काही एकांकिका लिहिल्या. आम्ही असं ऐकले की एक समर्थ रामदासांच्या जीवनावर आधारित अशा तुम्ही 6 एकांकिका संग्रह तयार केले. हो. तर त्याविषयी थोडं सांगाल? हो. तर जय जय रघुवीर समर्थ या शीर्षकाखाली मी समर्थांच्या जीवनावर आधारित अशा 6 एकांकिका लिहिलेल्या आहेत. सज्जनगडावरती सुनील चिंचोळकर म्हणून एक समर्थ भक्त आणि अत्यंत व्यासंगी वक्ते असे होते. तर ते माझे अतिशय जवळचे मित्र. तर ते व्याख्यानासाठी ठिकठिकाणी भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा जात असत. तर त्यांनी माझा हा प्रयत्न बघितला लिखाणाचा आणि त्यांनी मला सांगितलं की ह्या बाकीच्या गोष्टींवर तू लिखाण करतोस ते ठीक आहे, पण विद्यार्थ्यांवरती समर्थांचे विचार रुजवावेत, त्यांच्यावरती त्याचा परिणाम चांगला व्हावा, सुसंस्कार व्हावेत, यासाठी म्हणून त्यांच्या जीवनावर तुला काही एकांकिका लिहिता आली किंवा हे नाट्य माध्यम वापरता आलं तर तसा प्रयत्न कर. आणि त्यांच्या आदेशाप्रमाणेच म्हणा मी ह्या 6 एकांकिका लिहिल्या. आणि विशेष म्हणजे ह्या एकांकिकांचं प्रकाशन सज्जनगडावरती गुरुपौर्णिमेच्या दिवशी समर्थांच्या समाधीवर झालं. हा एक माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्भाग्याचा क्षण आहे असं मी मानतो. लेखनाबरोबरच तुम्ही रंगमंचाशी संबंधित सुद्धा काम केलं, तर ते कशा प्रकारचं होतं? लेखन करता करताच बऱ्याच वेळेला असं व्हायचं की व्यक्ती मिळायची नाही दिग्दर्शन करण्यासाठी. मग मीच माझा दिग्दर्शनाचा प्रयत्न सुरू केला. त्याचबरोबर बॅकग्राऊंड म्युझिक ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा माझं मी जमा करून तेही करायचो. नंतर कालांतराने मग गरज आहे म्हणून अभिनयसुद्धा म्हणजे एखादं पात्र त्यात साकारणं असंही मी सुरू केलं. त्यामुळे रंगभूमीशी लेखन, अभिनय, दिग्दर्शन अशा तिन्ही गोष्टींशी माझा संबंध आला. आपली आगामी येणारी पुस्तकं कोणकोणती आहेत? पक्कापाया प्रकाशननीच माझी काही शैक्षणिक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वागत गीतं असतील, प्रार्थना गीतं असतील, देशभक्तीपर गीतं असतील, समूह गीतं असतील, बालगीतं असतील, लोकगीतं असतील, असा एक संग्रह शालेय गीतं या सदरामध्ये त्यांनी प्रकाशित केलेला आहे. आणि त्याचबरोबर दुसरेसुद्धा व्याकरणाची काही पुस्तकं आहेत. त्याचबरोबर वेद आणि उपनिषदातल्या कथांचे संग्रहसुद्धा त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. नाट्यलेखनाशिवाय तुम्ही इतर कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे, साहित्य सेवा केलेली? आकाशवाणीवर माझी विशेषतः जास्त सेवा झालेली आहे. तर इथलं आकाशवाणीचं पुणे केंद्र नंतर सातारा केंद्र जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या श्रुतिका म्हणा किंवा लिखाण करून विद्यार्थ्यांचे कार्यक्रम सादर करणं, काही गीतं सादर करणं. आपल्याला माहीत असेल की आपलं हे जे केंद्र सुरू झालं तर त्या केंद्राचं उद्घाटनाचं गीतसुद्धा मी आकाशवाणीचा अनुबंधित कवी आहे, त्यामुळे माझ्याकडून त्यांनी लिहून घेतलं आणि ते सादर केलं गेलं. शिवाय मी चित्रपट महामंडळाचा सुद्धा अधिकृत अनुबंधित कवी आहे. त्यामुळे 2 चित्रपटांनासुद्धा मी भक्तांचा पाठीराखा सेवागिरी आणि द इंडियन मुरळी अशा 2 सिनेमामध्ये सुद्धा मी काव्यलेखन केलेलं आहे. आणि
आणि तर चित्रपटांसाठी वगैरे तुम्ही लेखन केलं? लेखन असं नाही, काव्य लेखन म्हणजे गीतकार म्हणूनच काम केलेलं आहे. मुंबईला कृणाल कंपनी म्हणून आहे, त्यांनी काही VCDs जे तयार करतात, तर त्यांच्या बहीण भावाची कथा आणि दत्त जन्म कथा अशा 2 VCD होत्या. त्याच्यासाठी सुद्धा मी संपूर्ण गीतलेखन केलेलं आहे. आणि आम्ही असं ऐकले की तुम्ही बालचित्रपटही तयार केलेत. हो, माझे एक रंगभूमीचे कलाकार वनराज कुमकर म्हणून मित्र आहेत, अतिशय जवळचे मित्र आहेत. तर त्यांनी हे माझं लिखाण पाहिल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की आपण छोट्या मुलांसाठी चित्रपट तयार केला, तर त्यासाठी तुम्ही मदत कराल का? तर मदत म्हणजे काय, मी म्हटलं मी लिखाण करेन. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, या पद्धतीने आता चित्रपटासाठी पटकथा लिहिण्याचा हा विषय वेगळा आहे, कारण रंगभूमीचं लेखन करणं वेगळं आहे. मग मी तसा प्रयत्न केला. मग 2 आम्ही बालचित्रपट तयार केले, एक मनोगत म्हणून आणि दुसरा धमाल विज्ञानाची म्हणून. दोन्ही अतिशय चांगले झाले. धमाल विज्ञानाची तर आम्ही सेन्सॉरही करून घेतला आणि दोन्हीमध्ये कथा, पटकथा, संवाद आणि गीतं असे सर्व बाजू मी सांभाळल्या. बाकी दिग्दर्शन वगैरे हे सर्व वनराज कुमकरांनी सांभाळलं. विशेष म्हणजे धमाल विज्ञानाची मध्ये सध्याचा लोकप्रिय विनोदी कलाकार भाऊ कदम यांनीसुद्धा त्यामध्ये भूमिका केलेली आहे. हा जो तुमचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये एखादा असे अनेक प्रसंग असतील जे तुम्हाला आनंद देऊन गेले, तर त्यातला एखादा असा प्रसंग जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही? सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्रिदल प्रकाशन हे या क्षेत्रातलं अतिशय मोठं प्रकाशन संस्थेचं नाव आहे. तर त्या प्रकाशनाने जेव्हा माझ्या पहिल्या 2 एकांकिका प्रकाशित केल्या, राजधानी एक्सप्रेस आणि बूमरँग, ह्या 2 एकांकिका प्रकाशित केल्या आणि मला जेव्हा त्या हातात पडल्या, तर तो माझ्या दृष्टीने अतिशय पहिला महत्त्वाचा आनंदाचा क्षण होता असं मी मानतो. आपल्या साहित्य सेवेत आपल्याला कोणाकोणाचे सहकार्य लाभले? साहित्य सेवेमध्ये विशेषतः काव्यलेखनामध्ये माझे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संगीतकार आणि गायक डोईफोडे म्हणून जे आहेत शिक्षक, तर ते माझे अतिशय जवळचे मित्र आणि त्यांच्या प्रेरणेमुळेच मी बऱ्याचशा गीतांचं लेखन केलं आणि त्याला चाली लावून आम्ही अगदी भारत विकास परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीपर्यंत आम्ही आमची गाणी घेऊन गेलो. तर त्याचं श्रेय बरंचसं त्यांना आहे असं मी मानतो. आणि दुसरे आणखीन एक जवळचे माझे मार्गदर्शक मित्र मी म्हणेन त्यांना, चंद्रमोहन हांगेकर म्हणून आपल्या इथं पाटबंधारे खात्यामध्ये अतिशय वरिष्ठ अधिकारी ते होते. तर त्यांचा स्वतःचा एक रेकॉर्डिंग स्टुडिओ होता त्यावेळेला. तर त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेमुळे मी चित्रपटासाठी गाणी लिहिली. ते भक्तांचा पाठीराखा, सेवागिरी आणि द इंडियन मुरळी. त्याशिवाय त्यांनी काही माझ्याकडनं मागणी करून म्हणजे अशी वेगळी गीतं लिहून घेतली. तर या प्रवासामध्ये एक गीतकार म्हणून जो काही माझा छोटासा प्रवास आहे, त्यामध्ये ह्या 2 व्यक्तींचं मला अतिशय आभार आणि श्रेय मानावंच लागतं. या तुमच्या प्रवासामध्ये अशी एखादी इच्छा आहे का जी तुम्हाला अजूनही पूर्ण व्हावी अशी वाटते? तसं आता इच्छा तर सगळी असते की आपल्या गीतांना पुरस्कार मिळावेत, मोठ्या चित्रपटांमध्ये त्याचे घ्यावीत ती गीतं असं वाटतं. पण आता ते योगायोगाच्या गोष्टी आहेत. सर, तुमची साहित्य, नाट्य, अभिनय, दिग्दर्शन या क्षेत्रांमधील सेवा खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. पुढे भविष्यातही आपल्या हातून अशीच उत्तम सेवा घडत राहू ही अपेक्षा. सर, आपण इथं आलात आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, याबद्दल आपणास मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.